नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो. भूमाऊली युट्यूब चॅनल मध्ये मी सौ खामकर सर्व शेतकरी बंधू भगिनींचं खूप खूप असं स्वागत करते. आज आपण लिंबू हस्तबहार कसा धरावा याविषयी तुम्हाला मी मार्गदर्शन करणार आहे. तर प्रथमतः पाणी व्यवस्थापन कसं केलं पाहिजे याविषयी थोडक्यात माहिती शेतकरी बंधूंना मी देते. तर विषय असा आहे की सध्या श्रावण महिन्याचा एक महिनाभर पाऊस तर कंटिन्यू असतोच आपल्याकडे. तर वरून पाणी द्यायची शेतकऱ्याला लिंबू बागेला गरज भासत नाही. तरी पण शेतकऱ्याने बागेला पाणी देऊ नये. जो काही थोडाफार आषाढचा माल असेल तर तो ह्या 8-15 दिवसामध्ये संपणार आहे. सर्व लिंबू बागेला 15 दिवसानंतर तुरळक लिंबू बागेला राहणार आहे. त्यामुळं विशेषतः आपल्याला हस्तबहार धरत असताना पाणी व्यवस्थापन हे जास्त गरजेचं आहे. तर बागेला साधारण एक 15 दिवसाचा ताण दिला पाहिजे. तर हा ताण आपल्याला श्रावण महिन्याचा पाऊस संपल्यानंतर भाद्रपदमध्ये जास्तीचं ऊन असतं त्यामध्ये हा ताण बसून जातो. तर हा ताण आपल्याला द्यायचा आहे. म्हणजे बोरिंगचं पाणी, विहिरीचं पाणी किंवा काही शेतकरी ठिबक सिंचनद्वारे किंवा पाटपाण्याद्वारे बागेला पाणी देतात. तर हे पाणी द्यायचं नाही. म्हणजे आपणहून पाणी बागेला द्यायचं नाही. पावसाचं जे पाणी येईल ते येईल. हे पाणी व्यवस्थापन फार महत्वाचं आहे. असाच बागेला ताण आपल्याला द्यायचा. तर ताण देत असताना बागेला सिंगल सुपर फॉस्फेट 100 झाडासाठी साधारण 2 बॅग, निंबोळीच्या 2 बॅग आणि 25 किलो बेनसल्फ आपल्याला द्यायचा आहे. हे दिल्यानंतर आपण लिंबू हस्तबहारासाठी विशेष एक किट बनवलेलं आहे. त्याच्यामध्ये कृषी बहार, टॉप रिझल्ट आहे, मृदा शक्ती आहे आणि हे क्रांती पॉवर आपण दिलेला आहे. तर याच्यामध्ये साधारण ज्या शेतकऱ्यांना वरून फवारणी करणं शक्य आहे तर त्यांनी हे साधारण 100 मिली, हे साधारण 100 ग्रॅम प्रति पंप याची फवारणी करायची. आणि ज्या शेतकऱ्यांना शक्य नाही तर त्यांनी बागेचा आपण जेव्हा ताण देऊन ताण संपेल आणि साधारण आपली जमीन भेगाळलेल्या अवस्थेमध्ये येईल, जमिनीला पूर्ण भेगा पडतील आणि झाडाचे साधारण 50% पानगळ आपल्या होईल. लिंबू बागेची साधारण 50% पानगळ झाल्यानंतर फवारणी जर शक्य नसेल तर 200 लिटरच्या बॅरलला हे सर्व मिक्स करून आपण ड्रिपद्वारे किंवा पाटपाण्याद्वारे आपण हे बागेला सोडू शकतो. म्हणजे अनेक शेतकरी हे वापरतात. तर हे जे आहे हे किट गेल्या मी 4-5 वर्षापासून शेतकऱ्यांना देत आहे. शेतकऱ्यांना चांगले रिझल्ट येतात. युट्यूबला अनेक मी व्हिडिओ टाकलेले आहेत. युट्यूबच्या माध्यमातून अनेक शेतकरी मला फोन करतात. तर शेतकरी फोन करतात, हस्तबहार कसा केला पाहिजे, त्याचं प्लॅनिंग सांगा, त्याचं फुलं गळू नये म्हणून काय केलं पाहिजे किंवा पाण्याचा ताण कसा दिला पाहिजे, आमची जमीन अशी आहे, काही शेतकरी अगदी आम्ही लागवड कशी केली पाहिजे असे मला फोन कॉल्स असतात. त्यामुळे हा व्हिडिओ मी विशेष हस्तबहारासाठी आज बनवलेला आहे. तर हे जे किट आहे हे वापरा आणि 100% हस्तबहाराचं प्रॉपर प्लॅनिंग या किटामुळं आपल्याला मिळू शकतं. हेच माझे सांगण्याचा हेतू सर्व शेतकरी बंधूंना होता. तर अधिक माहितीसाठी मला शेतकरी बंधूंनी संपर्क केला तरी चालेल. ठीक आहे. धन्यवाद.